आज होतं पिऊचं जावळ, तर त्यासाठी लवकर आवरलं. आमचे हे गाडी पुसत होते. म्हटलं चला लवकर जाऊ, उशीर होईल. जाताना पुलावरचे वातावरण अगदी प्रसन्न वाटत होतं. 1 तासांच्या प्रवासानंतर आम्ही पोहोचलो आमच्या पिऊकडे. पिऊ माझ्या छोट्या नंदुबाईंची छोटी मुलगी. स्नेहलताईंनी गरम गरम पोहे केले होते. पोहोचल्या पोहोचल्या यांची आणि भाऊजींची पेटपूजा चालू झाली. ही आमची पिऊ. तिचे नाव आहे सान्वी, पण आम्ही सगळे तिला लाडाने पिऊस म्हणतो. आम्ही सगळे मिळून डेकोरेशनची तयारी करत होतो. आम्ही नणंद भाऊजा एकत्र आलो की काम कमी पण गप्पा जास्त असं काही होतं. आमचे हे सगळ्यात सोपं काम करत होते. फुगा फुगवायची मशीन असूनसुद्धा फुगवताना भीती वाटत होती, फुगा फुटतोय की काय. डेकोरेशन पूर्ण झाले. आम्ही फक्त फुगेच फुगवून दिले होते, पण म्हटलं जरा क्रेडिट घेऊ, आम्हीच केलं आहे म्हणून. फायनल डेकोरेशन झालं. आम्ही पिऊसाठी केलेली शॉपिंग अशी होती. किती छान वाटतं ना सगळ्याच गोष्टी मॅचिंग करायला. पहिला आम्ही सगळ्यांच्यासोबत पिऊचे फोटो काढले. का तर जावळाचे केस परत कापायचे होते आणि तसे केस परत येत नाहीत असे खूप जण म्हणतात. त्यामुळे फोटोज तो बनते हे असं म्हणत खचाखच फोटो काढले. फोटो काढून झाले. तिची आरती केली. लहानपणी आपल्याला खांद्यावर खेळवणारा, आजोळी जाताना खात्री देणारा हक्काचा माणूस म्हणजे मामा. मामा भाचीचं नातं म्हणजे जगातील सर्वात गोड आणि निस्वार्थ नात्यापैकी एक आहे. मामाने तिचे केस कापले. नंतर पूर्ण केस मशीनने काढले. केस कापल्यावर पिऊ काही वेगळीच दिसत होती. केसांची वाढ व्हावी तसेच जावळानंतर बाळाला सूर्यप्रकाशामुळे व्हिटॅमिन डी योग्य प्रमाणात मिळते, ज्यामुळे त्यांचा मेंदू आणि शारीरिक विकास चांगल्या प्रकारे होतो. शेवटी जेवण केले आणि आम्ही निघालो घरी. तर आजचा ब्लॉग एवढाच. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये.